Welcome students. In previous class we studied about Pythagoras theorem. आपण मागच्या तासिकेला पायथागोरसचा थेरम अभ्यासलेला होता. What is the Pythagoras theorem? Hypotenuse is equal to hypotenuse square is equal to base square plus height square. ठीक आहे. तर कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग गुणिले उंचीचा अधिक उंचीचा वर्ग हा थेरम आपण अभ्यासलेला होता. नाउ लेट्स व्हेरी व्हॉट इज पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम या ठिकाणी तुम्हाला एक फिगर दिसतोय बघा. ट्रायंगल ABC. नाउ इफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू C स्क्वेअर. दिस इज अ पायथागोरस theorem. If A square plus B square is equal to C square, then the triangle is a right angle triangle. आता हा त्रिकोण कसा आहे. ट्रायंगल काटकोन त्रिकोण आहे. Is the triangle to the left a right triangle? Is the triangle to the left a right triangle? Then A square plus B square is equal to C square. ठीक आहे. हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. दिसतोय तुम्हाला काटकोन त्रिकोण असलेला. ठीक आहे. याचे अँगल्स कसे, एक अँगल कसा दिसतोय तुम्हाला काटकोन असलेला पाहायला मिळतो. आणि पायथागोरसनं काय केलं होतं, काटकोन त्रिकोणाविषयीचाच सिद्धांत मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तो कोणता, तर कर्णवर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. दॅट्स वाय A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू C स्क्वेअर. लुक ॲट दिस फिगर. नाव A इज इक्वल टू किती दिला आहे, 8 सेंटीमीटर दिला आहे. देन B इज इक्वल टू 9. A इज इक्वल टू 8, B इज इक्वल टू 9 and C is equal to 13. C is equal to 13. Now solve this example to use the formula of A square plus B square is equal to C square. That's why A is equal to 8. That's why 8 square 8 चा वर्ग plus 9 square is equal to 13 square. बघा, म्हणून काय केलं आपण, A 8 सेंटीमीटर दिला आहे म्हणून 8चा वर्ग अधिक B किती दिलेला आहे, 9 सेंटीमीटर दिलेला आहे. त्यामुळे 9चा वर्ग प्लस C किती दिलेला आहे, 13 सेंटीमीटर म्हणजे 13चा वर्ग. ठीक आहे. नाव 8चा वर्ग किती येतो, 8 स्क्वेअर इज इक्वल टू 64. 8 सेट जा 64. नाव 9 प्लस 9 स्क्वेअर इज इक्वल टू 9 स्क्वेअर इज 9 square is equal to 81. 9 9s are 81. Is equal to 13 square. 13चा वर्ग किती येतो, 169 येतो बघा. 13 square is equal to 169. That's why 64 plus 81 करा. 64 plus 81 केले की 145 येतं. ठीक आहे. देन आफ्टर या ठिकाणी इज इक्वल टू 169 येतं. नाव दिस इज द ट्रायंगल टू द लेफ्ट राईट ट्रायंगल. नो, दिस इज नॉट अ राईट ट्रायंगल. ठीक आहे. म्हणजे फक्त काटकोन त्रिकोणालाच हा पायथागोरसचा थेरम लागू पडतो. पायथागोरसचा सिद्धांत हा फक्त काटकोन त्रिकोणालाच आपण काय करू शकतो, तर या ठिकाणी आपण हा नियम या ठिकाणी लागू पडतो. हा सिद्धांत आपण काटकोन त्रिकोणासंबंधीच आपण मांडू शकतो. दॅट्स वाय दिस ट्रायंगल इज नॉट अ राईट ट्रायंगल. The Pythagoras theorem. Look at this figure. I have taken a square. I have taken two squares. First figure is figure 1 and second is figure 2. Now first figure, I have taken a square and
वी नो दॅट स्क्वेअर हॅज इक्वल साइड्स. चौकोनाला काय असतात, समान बाजू असतात, हे आपल्याला माहिती आहे. नाव सो दॅट आय हॅव डिवायडेड दिस लेंथ इन 2 साइड्स. ह्या ज्या बाजू आहेत ह्या बाजूनी 2 भागामध्ये विभागलेले आहेत. दिस पॉइंट आय हॅव टेकन this point and this point also, 4 points, and divided this length in 2 sides. ठीक आहे, इथून इकडली बाजू आणि इथून खालची बाजू, त्याचबरोबर या पॉइंट पासून इकडले इकडले अशी प्रत्येक बाजू मी काय केलेली आहे, डिवाइड केलेली आहे. सो दॅट आता या ठिकाणी डिवाइड केल्यामुळं सो इन दिस डायग्राम गिवन ॲडजसेंट साइड्स. आता इथं जर बघायला गेला तुम्ही या साईडला हा काय ॲडजसेंट असलेला आपला परपेंडिक्युलर असलेला पाहायला मिळतो. ठीक आहे, म्हणजेच हा काय कोण काटकोनामध्ये असलेला पाहायला मिळतो. तसंच इथून बघायला गेला असं जर या स्क्वेअर ठेवला तर हा सुद्धा ही लेंथ जी आहे याला परपेंडिक्युलर असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा सुद्धा कसा दिसतो आपल्याला स्क्वेअरमध्ये असलेला पाहायला मिळतो. तस परपेंडिक्युलर म्हणजे काय, काटकोनात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. देन ह्या स्क्वेअरची ही लेंथ किंवा हा कोन जर पाहायला गेला, हा सुद्धा कोन आपण पाहायला गेला तर लेंथ ए बीला लेंथ ए डी ही परपेंडिक्युलर असलेली पाहायला मिळते. परपेंडिक्युलर म्हणजेच काय, तो काटकोन असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तसंच या ठिकाणी सुद्धा डिवाइड करून पाहायला गेलं तर आपण या स्क्वेअरमध्ये तरी सुद्धा कसा दिसतो, हा परपेंडिक्युलर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथून ही लेंथ जर आपण पाहायला गेली तर इथं सुद्धा ही कशी आहे, परपेंडिक्युलर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. दॅट्स वाय आपण याला काय नाव देणार आहोत, आतील जिथे बाजू आहे त्याला हा जो स्पेस दिसतो आपल्याला आपण त्याला ए म्हटलेलं आहे. नाव आय एम गोइंग टू जॉईन देम लाईक दॅट वे. हे पॉइंट्स जे आहेत ते कसे जॉईन केलेले आहेत, अशा पद्धतीने मी हे जॉईन केलेले आहेत. देन आपल्याला काय मिळत आहे, 4 ट्रायंगल्स आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत बघा. कसले राईट अँगल ट्रायंगल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि मध्ये आपल्याला काय मिळतोय, स्क्वेअर भेटतोय किंवा स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळतोय. नाव व्हॉट यू सी दिस इज अ स्क्वेअर. इन दिस स्क्वेअर लेंथ इज गिवन ॲट टू द डायगोनल्स. आता याची लेंथ जी दिलेली आहे ना, तेच काय दिसतंय तुम्हाला इथं डायगोनल्स असलेले पाहायला मिळत आहे. नाव इन फिगर 1 इज इक्वल टू काय भेटणार आहे आपल्याला. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, याचा एरिया आपण काढणार. एरिया ऑफ स्क्वेअर ए बी सी डी. एरिया ऑफ स्क्वेअर ए बी सी डी. ए बी सी डीचा आपल्याला काय करायचं आहे, एरिया काढायचा आहे. मग एरिया काढत असताना, एरिया स्क्वेअरचा एरिया काढत असताना आपल्याला सूत्र काय मिळतं, बाजूचा वर्ग ए स्क्वेअर. देन आफ्टर प्लस काय आहे तिथं सांगा बघू, तर 4 काय मिळतात आपल्याला, ट्रायंगल्स या ठिकाणी मिळतात. किती मिळतात, 4 ट्रायंगल्स. कसले, राईट अँगल्ड ट्रायंगल्स मिळतात. ह्या स्क्वेअरचा तर एरिया आपण काढलाच, एरिया ऑफ स्क्वेअर काढलाच आपण, पण त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतंय, तर 4 राईट अँगल्स आपल्याला पाहायला मिळतात. दॅट्स वाय वी टेक प्लेस ऑन ए स्क्वेअर प्लस 4 मल्टिप्लाय एरिया ऑफ right angled triangles. Right angled triangle. Therefore is equal to a square plus 4 multiply right angled triangle चा काय base 1/2 multiply base into height. That's why base आपल्याला काय मिळतो इथे, तर c height b आणि c मिळतं आपल्याला. ठीक आहे, b c. That's why therefore त्या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, 4 1 जा 4, 4 2 जा 2 1 जा 2, 2 2 जा 4. दॅट्स वाय a स्क्वेअर प्लस 2bc हा आपल्याला इथं फॉर्म्युला मिळतो. ठीक आहे. नाव आता जर दुसरी आकृती तुम्ही पाहायला गेलात दुसऱ्या फिगरमध्ये, तर तिथं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, या स्क्वेअरचा जर एरिया आपण काढायचा ठरवला, एरिया ऑफ स्क्वेअर, तर त्या ठिकाणी पण आपल्याला काय भेटणार आहे बघा. नाव इन फिगर, सेकंड फिगर, देयर विल बी एरिया ऑफ square TQRS is equal to, नाव काय मिळणार आपल्याला, b स्क्वेअर प्लस
ठीक आहे. बाजू कोणकोणत्या मिळत आहेत आपल्याला, बाजू बी मिळते आपल्याला त्या ठिकाणी, म्हणजे स्क्वेअरचे एरिया काढत असताना बाजूचा वर्ग, त्यामुळे बी स्क्वेअर. आणखीन एक बाजू कुठली आहे, सी स्क्वेअर. ठीक आहे, इथं सी सुद्धा ही बाजू आहे हां, आणि बी ही बाजू दिसते आपल्याला, त्यामुळे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्रायंगल्स किती दिसतात आपल्याला, 1 2 3 4. हे सुद्धा राईट अँगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे, किती आहे, 4 आहे. ठीक आहे, दॅट्स वाय 4 मल्टिप्लाय एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. देयरफॉर आता बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 4 मल्टिप्लाय 1/2 बेस इंटू बी मल्टिप्लाय बाय सी. ठीक आहे, मिळणार आहे आपल्याला. देयरफॉर आता आपण काय करणार आहोत, बी स्क्वेअर आहे असा प्लस सी स्क्वेअर आहे असा प्लस 2 1 जा 2 2 2 जा 4 भाग घालवणार आहोत 2bc. हा आपल्याला इथं सूत्र भेटणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, नाव एरिया ऑफ स्क्वेअर ए बी सी आणि एरिया ऑफ स्क्वेअर पी क्यू आर हे इक्वल आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. देयरफॉर आता आपण काय करणार आहोत, एरिया ऑफ स्क्वेअर ए बी सी डी इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर पी क्यू आर एस. मग एरिया ऑफ स्क्वेअर ए बी सी किती आलेला आहे, ए स्क्वेअर प्लस 2bc इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2bc. आता या ठिकाणी हा काढत असताना आपल्याला काय मिळणार आहे बघा, ए स्क्वेअर आहे असा राहणार आहे. देयरफॉर इज इक्वल टू हा मायनस जो आहे तो पलीकडे आपण, हा प्लस जो आहे 2bc तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होणार आहे, या ठिकाणी हा बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर आहे असं लिहिणार आहोत आपण, प्लस 2bc मायनस 2bc मायनस होणार आहे. आपल्याकडे जाताना काय होणार आहे, मायनस होणार आहे. त्यामुळे हा यातून पूर्णपणे निघून जातो आणि होतं का, काय ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. म्हणजे हा काय झाला, पायथागोरसचा थेरम आपल्याला पुन्हा इथं व्हेरीफाय करून मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अशा पद्धतीने हा पायथागोरसचा थेरम आपण काय करू शकतो, सिद्ध करू शकतो. ह्या टाईपने सुद्धा आपण हा पायथागोरसचा थेरम जो आहे तो एक्सप्लेन करून सांगू शकतो. म्हणजेच काय, पायथागोरसचा थेरम जर राईट अँगल ट्रायंगल असेल समजा, ठीक आहे, आणि राईट अँगल ट्रायंगलच्या ठिकाणी जर आपण पायथागोरसचा थेरम यूज केला तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, सहजासहजी एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकतो. आणि बरेच मॅथमॅटिक्शियन जे आहेत ते ह्या फॉर्म्युल्याचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण अशा पद्धतीने सुद्धा हा फॉर्म्युला एक्सप्लेन करू शकतो. नाव रीड दिस एक्झाम्पल रिलेटेड विथ पायथागोरस थेरम. आता पायथागोरसच्या थेरमवर आधारित या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले आहे. आपण हे कसं सोडवणार आहोत, फर्स्ट ऑफ ऑल रीड दिस एक्झाम्पल. इन द राईट अँगल्ड ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी इज 90 डिग्री. काय आहे, त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे आणि त्याचा अँगल पी जो आहे तो किती आहे, 90 डिग्री आहे. इफ लेंथ पी क्यू इज 24 सेंटीमीटर, लेंथ पी क्यू किती आहे, 24 सेंटीमीटर आहे, अँड लेंथ पी आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, आणि बाजू पी आर किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. फाइंड द लेंथ ऑफ सेक क्यू आर. मग आपल्याला काय करायचं आहे, सेक क्यू आर ची लांबी काढायची आहे. देयरफॉर आता आपण पहिल्यांदा कच्चा डायग्राम इथे ड्रॉ करू शकतो. काय सांगितलंय, इथं पी दिलाय, हा काय आहे, काटकोन आहे, 90 डिग्रीचा आहे. देन त्या ठिकाणी पी क्यू किती दिलाय, 24 सेंटीमीटर दिलाय. ठीक आहे, पी क्यू किती दिलेला आहे, 24 सेंटीमीटर आहे. देन पी आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे, सेक क्यू आर आपल्याला काढायचा आहे. देयरफॉर इथं आपल्याला काय दिसतं, पी क्यूला परपेंडिक्युलर पी आर असलेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे तो काटकोनात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, या ठिकाणी हा काटकोनात असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या हे कच्चा डायग्राम आपण अशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो आणि कच्चा डायग्राम ड्रॉ करून मग आपल्याला पी क्यू कसा काढता येईल हे आपण पाहू शकतो. आता इथं जर बघायला गेलं तर इथं आपण पायथागोरसचा थेरम जो आहे तो फॉलो करू शकतो. दॅट्स वाय पायथागोरसचा थेरम काय आहे तर फर्स्ट ऑफ ऑल हायपोटेनस. इथं आता आपल्याला काय मिळते, अँगल पी इज इक्वल टू 90 डिग्री आहे. देन लेंथ पी क्यू इज इक्वल टू 24 सेंटीमीटर आहे. देन लेंथ
इक्वल टू 10 सेंटीमीटर आहे अँड सेक QR आपल्याला काय करायचं आहे, काढायचा आहे. देअरफॉर आता आपल्याला सेक QR काढायचा आहे. देअरफॉर आपल्याला आता काय करावं लागेल, पायथागोरसचा थेरम या ठिकाणी आपण फॉलो करणार आहोत. नाव हा काय आहे, हायपोटेनस आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर या ठिकाणी या ठिकाणी जो तुम्हाला कर्ण दिसतोय, हा ज्या दोन बाजू आहेत, हा काय आहे, बेस आहे आणि ही काय आहे, हाईट आहे. या त्रिकोणाची हा बेस दिसतो आपल्याला आणि ही हाईट दिसते. ठीक आहे, ही उभी जी दिसते ती. देअरफॉर त्याच्या समोरील बाजू काय असणार आहे, कर्ण असणार आहे. तो त्रिकोणाचा कर्ण असणार आहे, हायपोटेनस असणार आहे. ठीक आहे, दॅट्स वाय पायथागोरसच्या थेरमचं सूत्र आपल्याला आता इथं फॉलो करायचं आहे. हायपोटेनस आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. देअरफॉर हायपोटेनस स्क्वेअर is equal to base square plus height square. हायपोटेनसचं हे काय आहे, सूत्र या ठिकाणी आपण फॉलो करणार आहोत. देन हायपोटेनस काय दिसतो आपल्याला, लेंथ आर क्यू स्क्वेअर. लेंथ आर क्यू काय आहे, तर हायपोटेनस दिसतो. बेस काय मिळणार आहे आपल्याला, लेंथ पी क्यू स्क्वेअर प्लस हाईट कोणती आहे बघा, या आकृतीमध्ये पाहायला गेलं तर आर पी ही हाईट दिसते आपल्याला. आर पी स्क्वेअर प्लस और पी आर स्क्वेअर असंही म्हणू शकतो. ठीक आहे, पी आर स्क्वेअर. दॅट्स वाय आता लेंथ आर क्यू स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. पी क्यू किती दिलेला आहे, 24 सेंटीमीटर म्हणजे 24 स्क्वेअरचा वर्ग. ठीक आहे, देन पी आर किती आहे, 10 सेंटीमीटर, 10चा वर्ग. ठीक आहे, इथं आपण हे का वापरलो, आर क्यूचा वर्ग का केला आपण, तर आर क्यू काय आहे, कर्ण आहे. कर्ण वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग हा पायथागोरसचा सिद्धांत आपण इथं फॉलो करत आहोत. कारण का, अँगल पी जो आहे तो कसा आहे, राईट अँगल आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण हा फॉर्म्युला या ठिकाणी फॉलो करत आहोत. त्यामुळे लेंथ आर क्यूचा वर्ग बरोबर पी क्यू किती दिलेला आहे, 24 सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून 24चा वर्ग अधिक पी आर किती दिलेला आहे, 10 सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून 10चा वर्ग. आता 24चा वर्ग करा बघू. वर्ग तुम्हाला सांगितलं होतं, वर्ग कसे करायचे, तर त्या संख्याला त्याच संख्येने गुणल्यानंतर काय मिळतो, आपल्याला वर्ग मिळतो. देअरफॉर लेंथ पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 24चा वर्ग किती येतो बघा, 24 गुणिले 24 केला, 24 मल्टिप्लाय बाय 24 केला तर 576 या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला. अँड 10चा स्क्वेअर किती, 10चा स्क्वेअर येतो 100. हे दोन्ही प्लस केला तर किती येतं, 676 या ठिकाणी आपल्याला मिळतो. मग 676 मिळाल्यानंतर लेंथ पी क्यूचा हा काय वर्ग आहे, वर्ग बरोबर 676. मग कोणत्या संख्येचा वर्ग 676 आहे तो आपण पाहू शकतो, म्हणजे आपल्याला लेंथ पी क्यू या ठिकाणी मिळणार आहे. मग 26चा वर्ग साधारणपणे काय आहे, 676 हा वर्ग आहे. 26 स्क्वेअर इज इक्वल टू 676. देअरफॉर लेंथ पी क्यू इज इक्वल टू 26. म्हणून आपल्याला ही बाजू कर्ण पी क्यू किती मिळाला, 26 सेंटीमीटर इतका आपल्याला मिळालेला आहे. अशा पद्धतीने आपण पायथागोरसच्या थेरमचा वापर करून या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. कर्ण किती सेंटीमीटर आहे ते आपण काढू. नाउ सॉल्व दिस अनदर एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2. In the right angle triangle LMN, angle M is equal to 90 degree. If length LM is equal to 12 centimeter and length LN is equal to 20 centimeter. LN किती दिलेला आहे, 20 centimeter. Find the length MN सांगितलेलं आहे. MN आपल्याला काढायचा आहे. हा किती दिलेला आहे, 20 सेंटीमीटर दिलेला आहे आणि MN आपल्याला इथे या ठिकाणी काढायचा आहे. नाव इथं सुद्धा आपण काय करणार आहोत, तर पायथागोरसचा थेरमच यूज करणार आहोत. कारण तो राईट अँगलला ट्रायंगल असल्यामुळे आपण इथं पायथागोरसचा थेरम हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट
स्क्वेअर. आता बेस किती मिळतो आपल्याला सांगा बघू. इथं बेस इथं दिलेला नाहीये. mn स्क्वेअर आहे असं लिहिणार आहोत. हाईट किती आहे 12 स्क्वेअर आणि ln किती हायपोटेनस दिलेला आहे 20 स्क्वेअर दिलेला आहे. हा देअरफॉर 20 स्क्वेअर 20 चा वर्ग 20 गुणिले 20 केला तुम्ही किती येणार आहे 20 चा वर्ग 400. ठीक आहे. प्लस mn स्क्वेअर 12 चा वर्ग किती येणार आहे बघा बघू. 12 गुणिले 12 करा 144 मिळणार. ठीक आहे. देअरफॉर mn स्क्वेअर आहे असं लिहिणार आहोत आपण. इथं प्लस चिन्ह आहे तो इकडे काय होणार आहे 400 मधून मायनस होणार आहे 144. बरोबर चिन्हाच्या अलीकडे येताना तो काय होतो वजा होतो. इकडे गुणाकार असेल तर तो इकडे येताना भागाकार होतो. ठीक आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे जात असताना अधिक असेल तर तो वजा होतो, वजा असेल तर तो अधिक होतो. मग 400 मधून 144 आपण वजा केले. 400 मायनस 144 केला. 10 मधून काय गेले 4 गेले इथे राहिले 6 राहिले. 9 मधून 4 गेले 5 राहिले. इथं 3 मधून म्हणजे 256 mn स्क्वेअर या ठिकाणी. mn स्क्वेअर 256 256 कशाचा वर्ग आहे बघा बघू. 256 देअरफॉर 16 चा वर्ग आहे 256. दॅट्स व्हाय m इज इक्वल टू 16 centimeter. So students, today we are going to learn some examples of related Pythagoras theorem. Now students, you solve examples of practice set number 48, question number 4 and solve another examples. Write form the some examples related this Pythagoras theorem and solve it at your home. Thanks. Solve examples in your notebook of this practice set